फ्री न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। आज ठाणे शहर आणि महाराष्ट्रातील 29 राज्यांमध्ये आपणाला निवडणुकीचे परगम वाढल्यानंतर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये रंजनाताई रामाढगे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा नारळ पडून मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला सर्व भगिनी एकवटलेले बघायला मिळतंय। ही गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी सौ रंजनाताई रामाढगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळावून या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे। खरे एखादे आपण बघू शकतो, कारण आनंद ढगे सामाजिक कार्यकर्ते यांच्या ही बहीण आहेत। ह्या परिवाराला जो आहे तो समाज सेवेचा वारसा जोडलेला आहे आणि म्हणून आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी सर्व एकवटलेले आहेत। त्याबरोबर आजच्या या कार्यालयाच्या प्रसंगी राजापूरकर साहेब आलेले आहेत। आपल्याला माहित असेल राजापूरकर साहेबांचा जो प्रवास आहे आपण जाणू शकतो। त्याबरोबर आज खऱ्या अर्थानं आज ताईंच्या कार्यालयाच्या आपण जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान आला एक प्रखर नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि ढगे परिवारांचा समाजाशी असणारे एकरूप आणि नाळ काय वाटतंय आजच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी आपण आलात, काय आनंद? खरं तर मला अभिमान आहे की एक ओबीसीचं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काम करत असताना या मुळात ओबीसीचा जन्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला। आज मी जो ओबीसी म्हणून स्वतःला म्हणतो की मी ओबीसी आहे, ओबीसीचं काम करतो, ओबीसीचा अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये, पण माझा जन्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, त्यांच्यामुळे मी निर्माण झालो। आणि म्हणून आज माझा हा मित्र आनंद ढगे असेल, माझी बहीण असेल, रंजना असेल, यांना मी खूप काळापासून ओळखतो। हे माझे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत, माझ्यासोबत एकत्र काम केलेले आहेत। आज यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करायला मला हातात संधी मिळते, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे। आणि ही यासाठी की ज्या समाजाकडनं कायम आज महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये किंवा समाजामध्ये कायम अपेक्षा केली गेली की यांच्याकडनं आपल्याला मतं मिळाली पाहिजेत, पण आज याच समाजाला खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची जर संधी मिळत असेल तर मला असं वाटतं की ही सगळ्या खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि छत्रपती शिवरायांना ही खूप मोठी आमच्याकडनं देण असेल, देणगी असेल की समाजाकडे आपण लक्ष केंद्रित करतोय। आज ठाणे महानगरपालिकामध्ये करोडो रुपयाचं त्या ठिकाणी करोडो रुपयाचं त्या ठिकाणी शेकडो हजारो कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आज आलिंगन दिलं जात आहे। आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोक्यांची करोडो रुपयांची लढाई दिसायला येते, पण अशा याच्यामध्ये असताना देखील आज माझी बहीण तिच्याकडे हाताकडे 1 रुपया देखील नाहीये। आज घरातून बाहेर पडल्यावरती तिच्या घरातली मुलं काय जेवणार, घरातली लोक कशी राहणार याचा देखील प्रश्न निर्माण होतो। पण अशा परिस्थितीमध्ये माझी बहीण ही कुठलीही पर्वा न करता घरातून बाहेर पडलेली आहे, उंबरठ्याच्या बाहेर पडलेली आहे। तिचा मला आणि या शेकडो बहिणींना, या सगळ्या महिलांना सार्थ अभिमान। साहेब, माझा एक प्रश्न, नगर परिषदेच्या निवडणुका आपण पाहिला, महाराष्ट्रामध्ये राड्यांचा महापूर आणि पैशांचा धूर बघायला मिळाला आणि अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला जगण्याची दिशा दिली, मतदानाचा अधिकार दिला। ढगे परिवारांचा जो समाजाशी असणारी आणि समाजाशी असणारी एकरूपता अनेक वर्षानं, त्याचबरोबर आपल्याला आनंद ढगे बी त्या पद्धतीने काम करतायत। काय वाटतंय आपण मतदार राजाला किंवा इतर लोकांना काय अपेक्षा, उमेदवार कसा असावा? जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, आणि ही आहे जनशक्ती, ही आहे जनशक्ती, ही लढायला तयार आहे धनशक्तीच्या विरोधामध्ये। हा विश्वास जर माझी रंजनाताई आज या लोकांना देते तर हा विश्वास माझ्या प्रभागामधल्या त्या लोकांना ज्यांनी फक्त पैशासाठी, खोक्यांसाठी, सत्तेसाठी स्वतःचं घर, कुटुंब आणि स्वतःचा पक्ष विकला आणि पक्ष सोडून बाहेर पडले, तिथे माझी एक ताई माझ्या त्या भीमाला विश्वासाने सांगते की मी या सगळ्यांसाठी लढायला तयार आहे करून। हेच महत्वाचं आहे, विकणार नाही आणि विकली जाणार नाही, हेच महत्वाचं आहे, हेच महत्वाचं आहे। त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि ती आम्ही कायम लढणार। एवढा जरी विश्वास माझ्या ताईने दाखवला तरी आम्हाला क्वालिफिकेशन, कॅल्क्युलेशन, एलिजिबिलिटी सगळं मिळेल। आम्हाला काही गरज नाही करून, फक्त एवढा विश्वास आम्हाला पाहिजे की आम्हा गरिबांसाठी, आम्हा शोषित पीडित वंचितांसाठी कोणीतरी आवाज बनून ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाईल आणि ते नाणं आमचं खणखणीत असेल, ते खणखणीत नाणं म्हणजे रंजनाताई ढगे असणार आहे। मी रंजनाताईकडे जाण्यापूर्वी प्रथम मी बंधूंच्याकडे होते। बंधू, काय आनंद होतो, एकीकडे मोठ्या संख्येने आपणाला ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान आपणाला एक माणसानं माणूस जोडत गेले की माणूसाचं एक सुंदर नातं काय तयार होतं मृत्यूमंद उदाहरण बघायला मिळालं। काय वेगळेपण वाटतं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा तुमच्या
घराच्या भिंतीवरती लिहा की शासन करती जमात बना. आम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही ही गावकुसा बाहेरची माणसं, दलित, पीडित, ओबीसी वगैरे, आजपर्यंत या देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आम्ही स्ट्रगल करत 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 इथपर्यंत आलो. केवळ आणि केवळ हा जो वारसा आम्हाला मिळाला, फुले शाहू आंबेडकरी वारसा, त्या वारशाचं हे तुम्हाला रूप दिसतंय. शासनकर्ती जमात व्हा, तर शासनकर्ती जमात बनण्यासाठी आज महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये रिझर्वेशन एसटी आदिवासी संदर्भामध्ये असल्यामुळं त्यांना द्यावं लागतं. पण आजपर्यंतच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एससी कॅन्डिडेट कुठल्याही पक्षाने दिला नाही. त्याच्यासाठी आम्ही जो आनंद आणि आपल्या रंजनताई संदर्भामध्ये त्यांनी इतका पुढाकार घेतला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यामुळे ही लढाई आम्ही जसं साहेब म्हणले जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, इथे जनशक्ती जिंकून येणार, 100% येणार असा खरं हा विश्वास बघायला मिळतोय. आणि त्याच्यासाठी आमची घोषणा ही असणार की तुमचे खोके आमचा वडापाव. आम्ही वडापाव खाऊन ताईचा प्रचार करणार, वडापाव खाऊन आम्ही ताईंसाठी प्रचारामध्ये फिरणार. आणि म्हणून काय म्हणतो, तुमचे खोके आणि तुमचे खोके आणि तुमचे खोके. मित्रांनो, हा जो विश्वास बघायला मिळतोय, खरं प्रत्येक माणूस ज्यावेळी मतदानाचा हक्क बजावत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला जगण्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, पण त्याबरोबर आपल्या विचार स्वातंत्र्याचा सुद्धा अधिकार दिले. माझ्याबरोबर ताई जोडलेले आहेत. ताई, आपले बंधू, आपलं कुटुंब गेले अनेक वर्ष आपण समाजाची सेवा करता. आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या दरम्यान आज दादा या ठिकाणी आले, अनेक सर्व मंडळी, गवळे साहेब आले. काय आनंद होतोय आणि एक काय आपल्या मनात भाव आहे? सर्वात अगोदर मी इकडे आलेले मान्यवरांचे आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी जे केलं ते मी कधी विसरणार नाही. आणि माझे मागे असलेले उभे राहिलेले माझे ताई, वैदी, माझे असे सर्व आपले विकी भाऊ बोराडे, हे सर्वजण यांनी मला असाच सपोर्ट करावा, अशीच मी अपेक्षा करते. आणि मी जर पुढे असं त्यांच्या मला माझ्या पाठीमागे साथ असेल तर मी पुढचं पाऊल नक्की जिंकणार. मित्रांनो, आपण बघितलो जो रंजनाताईच्या पाठीमाग ही गर्दी, अथांग जनसागर जो जोडलेला बघायला मिळतोय. आणि म्हणून गेले अनेक वर्ष ज्या कुटुंबाची समाजाशी जोडलेली माळ आहे आणि आपण समाजाचे काही देण्यात या भावनेत याने असाच विश्वास मला दाखवला ना, तर मी या विश्वासाचं मी सोनं करून दाखवेलच. आपण बघू शकतो हा विश्वास, हा दृढ विश्वास आहे, तो फक्त आपणाला सावित्रीच्या लेखींच्या मध्ये बघायला मिळतोय. माझ्या बरोबर आपणाला आनंद रामाडेगे, सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेमध्ये ज्यांचं नाव आहे. आज आपल्या बहिणी या ठिकाणी समाजाच्या सेवेसाठी आपण अनेक वर्ष काम करताय. आज आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं, दादा आपल्या सोबत आले होते, काय आनंद? सर्वात प्रथम तर मी नऊ केसरीचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन माझ्यासाठी वेळात वेळ काढून तो टाइम दिला, माझ्यासाठी इथं उपस्थित राहिली, याचे तर पहिला मी आभार मानतो. आमचे आधारस्तंभ म्हणजे आमचे नेते श्री राजा राजपूरकर साहेब सुद्धा, यांना सुद्धा मी सकाळीच कॉल केला, साहेब मला असं असं करतोय, मी उद्घाटन करतोय, पण तुमच्या हाताने मला उद्घाटन करायचंय, मला तुम्ही इथं पाहिजे. साहेब बोलले मला मी मुंबईमध्ये आनंद आहे, माझी पत्रकार परिषद होती, ते साहेब सोडून